नमस्कार. आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार यांचं जे निधन झालेलं आहे 28 जानेवारी 2026 हा त्यांचा मृत्यूचा दिवस आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी त्यांच्या महाराष्ट्राच्या राजकारणासाठी हा अतिशय दुःखद आणि वाईट दिवस असं म्हणता येईल. कारण अजित पवार हे असं एक नेतृत्व होतं राजकारणामध्ये ज्याची प्रशासनावरती अतिशय जास्त प्रमाणात पकड होती त्यांची. ते बोलले की ते करतातच आणि जर ते करू नाही शकत तर ते आश्वासन देत नाही, जे बोलतात ते करतात अशी त्यांची ख्याती होती. प्रशासनावरती आणि महाराष्ट्रामध्ये जेवढे काही विभाग असतील, मंत्रालय किंवा जिल्ह्यामध्ये जे विभाग असतील त्या प्रत्येक विभागामध्ये जे जे अधिकारी आहेत त्यांच्यावरती एक जबर वचक म्हणून त्यांची एक पूर्णपणे ख्याती पूर्ण महाराष्ट्रभर होती. त्यांच्याबद्दल जास्त काही सांगण्यासारखं नाहीच आहे, कारण त्याची बऱ्यापैकी आयुष्याची त्यांची जी पूर्ण कहाणी आहे ही संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला नव्हे तर पूर्ण आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्यांची ती माहिती पूर्णपणे पोहोचलेली आहे. व्हिडिओ बनवण्याचा असा मुद्दा आहे की माहिती असून सुद्धा काही गोष्टींचं कसं असतं, आरोप प्रत्यारोप त्यांच्या राजकारणाच्या जीवनामध्ये खूप झाले त्यांच्यावरती. कधी 17,000 कोटींचा घोटाळा, कधी सिंचन घोटाळा, कधी लवासा सिटी घोटाळा, असे बरेच आरोप प्रत्यारोप त्यांच्यावरती झाले. पण ते असे नेतृत्व होते की ते त्या आरोपाला तोड देऊन किंवा एक लात मारून ते पुढे जाऊन, म्हणजे एक असं नेतृत्व की जिथं लात मारल तिथं पाणी काढत, विरोधकांना सुद्धा धडाडे भरणार असं नेतृत्व त्यांचं होतं. त्यांनी आतापर्यंत नाही म्हणलं तरी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये म्हणजे 6 टर्म त्यांनी ते उपमुख्यमंत्री पद हे महाराष्ट्राचं भूषवलेलं आहे. त्यामध्ये उद्धव ठाकरेंचं सरकार असेल, पृथ्वीराज चव्हाण यांचं सरकार असेल, देवेंद्र फडणवीस यांचं सरकार असेल, त्या पूर्ण ह्याच्यामध्ये त्यांनी तब्बल 6 वेळा उपमुख्यमंत्री पद हे महाराष्ट्राचं भूषवलेलं आहे. आणि त्याचा जो रेकॉर्ड आहे तो आजपर्यंत कुठलाही व्यक्ती तोडू शकलेला नाही, इथून पुढे कोणी तोडू शकणार नाही. कारण तसं नेतृत्व, तशी जी जागा आहे राजकारणामधली किंवा सामाजिक जीवनामधली जी जागा आहे ती जागा कुणीच घेऊ शकत नाही. माणूस किती जरी वाईट असला, काही जरी असला, आज जरी लोक म्हणत असले की त्यांनी पैसे खाल्ले, 17,000 कोटीचा घोटाळा केला, आज त्यांच्या मृत्यू पश्चात जे काही न्यूज चालू आहे त्या न्यूजला तुम्ही जर बघितलं तर काही लोकांचे आरोप आहेत 17,000 कोटी मेले किंवा 17,000 कोटी असं केलं तसं केलं. माणूस बरं ठीक आहे, आता घोटाळा करतात सगळेजण, पॉलिटिशियन्स लोक सगळेच घोटाळा करतात, त्याबद्दल गैर नाही. त्यामध्ये मी सुद्धा आधी व्हिडिओमध्ये खूप काही वाईट बोललेलं आहे. पण एक माणूस म्हणून सुद्धा ते व्यक्तिमत्व चांगलं होतं. आज पुणे जिल्हा जर तुम्ही बघितला, पुणे जिल्हा जे आज जे काही धरणं आहेत, जी पिंपरी चिंचवडचा विकास झालेला आहे, पुणे जिल्ह्याचा जो विकास झालेला आहे, आज MIDC इथं उभी आहे, बरेचसे IT पार्क इथं उभे आहेत, पुण्याला जी शिस्त लागलेली आहे त्या शिस्तीचं जे मेन कारण आहे, परत पुणेच नाही म्हणलं तर महाराष्ट्रामध्ये जे काही उद्योगधंदे थांबलेले आहेत त्याच्यामध्ये येण्याचं काम आहे, त्याच्या मूळ वाटा किंवा एक मोठा वाटा अजित पवार यांचा होता. आपण जर बघितलं तर जी लोक त्यांना ओरडतात, जी लोक त्यांना शिव्या देत येतात, त्यांच्या मृत्यू पश्चात सुद्धा त्यांना कदाचित माणूस गेल्यावरती त्याची किंमत कळते. आता इथून पुढे जे काही राजकारणामध्ये बदल होतील ते अतिशय भयानक असतील, कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाकडं एक ठराविक आणि असं प्रखर नेतृत्व आता कोणी शिल्लक राहिलेलं नाहीये असा एक अभ्यासू तज्ज्ञाचं म्हणणं आहे. आणि इथून पुढे त्या पक्षाची धारा कोण सांभाळत हे सुद्धा बघण्यासारखं खूप मोठी गोष्ट आहे. किती जरी काही जरी केलं तर अजित पवार हे असं नेतृत्व होतं महाराष्ट्राचं की ते पूर्णपणे बाहेरच्या उद्योगधंद्याला महाराष्ट्रात कसं गुंतवता येईल, महाराष्ट्राचा विकास कसा होता येईल, काय करता येईल, कशा पद्धतीने कसं करता येईल, आणि एक अभ्यासू नेतृत्व. जर एखादा उद्योगधंदा महाराष्ट्रात आला तर तो पुण्यामध्ये का उभे करायचा आणि मराठवाड्यात का उभं नाही करायचं, याची प्रमुख कारणं आणि त्याचा पूर्णपणे स्टडी अजित पवार करायचे. आणि त्यानंतरच ते उद्योगधंदा कुठं गुंतवायचा हे सुद्धा प्रखर त्यांची जी काही अभ्यासू नेतृत्व होतं ते अतिशय चांगलं होतं. जर नीट बघितलं तर आपण त्यांनी महाराष्ट्राचं अर्थ खातं सुद्धा खूप वेळा सांभाळलेलं आहे. अर्थ खातं म्हणजे एक प्रकारे महाराष्ट्राची तिजोरी असती, त्या तिजोरीमधून कोणाला किती फंड जाईल, काय होईल, कसं होईल, त्या प्रकारचं पूर्ण नियोजन त्यांनी करताना आपल्याला दिसून आलेले आहे. जर समजा महाराष्ट्राच्या खात्यामध्ये जर पैशाची अडचण असेल तर त्यांनी सुद्धा ही सुद्धा बरं ठीक आहे, भ्रष्टाचार केल्यानंतर सुद्धा जर ते सांगत असतील की बाबा ही गोष्ट झाल्यानंतर किंवा ही गोष्ट पार पडल्यानंतर महाराष्ट्राच्या खात्यामध्ये किती अडथळा निर्माण होईल, अर्थ खातं कसं डगमगलं, अशा बऱ्याच गोष्टी त्यांच्या सांगण्यासारख्या आहेत. पण जी काय आज पोकळीक निर्माण झालेली 28 जानेवारी 2026 जो काळा दिवस आहे, कारण इथून पुढच्या तुम्हाला सांगितलं इथून पुढचं जे राजकारण आहे महाराष्ट्राचं खूप जास्त प्रमाणात बदलणार आहे. जी काही उद्योगधंदे महाराष्ट्रात येत होते त्याला कोणीतरी अडवून धरणार किंवा खेचून आणणारं नेतृत्व आता कोणी राहिलेलं नाही. भलेही शरदचंद्र पवार हे जरी असले तरी सुद्धा वयोमानानुसार त्यांना ते पूर्णपणे नेतृत्व त्याच्यावरती करता येत नाहीये. आणि अतिशय वाईट घटना आहे, कारण पुढं जो येणारा काळ या महाराष्ट्रासाठी कसा असेल
हे अतिशय हुशार पद्धती किंवा चांगल्या पद्धतीने कुणीच सांगू शकत नाही. कारण इथून पुढं आपलीच लोक आता महाराष्ट्र दुसऱ्या राज्याला विकायला पूर्णपणे मोकळी झालीत आणि तयार झालीत हे आपल्याला पूर्णपणे दिसून येते. येणारे उद्योग आता कितपत आपल्या महाराष्ट्रात येतात आणि कितपत जातात हे बघण्यासारखं आहे. हे जे नुकसान झालेलं आहे, हे जे काही नुकसान झालेलं आहे महाराष्ट्राला, हे कधी भरून निघणार नाही. महाराष्ट्राला या गोष्टीची किंमत किंवा जी लोक आता त्यांना शिव्या देतात अजित पवार यांना, त्या गोष्टीची किंमत आत्ता यांना समजणार नाही. ज्यावेळेस उद्योगधंदे हातातून निघून जातील, महाराष्ट्र पूर्णपणे विकला जाईल, ती जी काही गोष्ट आहे ती आता इथून पुढे कधीच त्या पद्धतीने जे नुकसान होणार आहे महाराष्ट्राला ते भरून नाही निघणार. माणूस गेल्यावर त्याची किंमत कळते किंवा त्याची जी कार्याची किंमत आहे ती कळते. सकाळी 6ला उठून हा माणूस जर अपॉइंटमेंट देत असेल लोकांना आणि तो पूर्णपणे त्याच्या कामात एवढं बेस्ट देत असेल, होला हो नाहीला नाही म्हणणार, गमतीदार आणि एकदम सिरियस आणि एकदम चांगल्या पद्धतीने काम करणारं नेतृत्व, छोट्या कामाला बारीकपणे स्वतः लक्ष घालून काम करणारं नेतृत्व म्हणजे अजित अनंतराव पवार अशी त्यांची ओळख होती. आज काळाच्या आड ते आपल्या सगळ्यांसमोर आणि साक्षीने म्हणजे सकाळी 9:10 म्हणजे 10 ते 12 मिनिटाला ते मुंबईवर निघाले होते बारामतीला येण्यासाठी. तर त्या 9:12 त्यांच्या प्रायव्हेट जेटचा अपघात झाला आणि त्यांना मृत्यू आला. अशी जी दुःखद घटना झालेली, त्यांच्यासोबत 2 पायलट आणि इतर 4 कर्मचारी, जर अंगरक्षक 2 आणि बाकीचे 2 अधिकारी असे जर आपण पकडलं तर त्या लोकांचा इथं दुःखद मृत्यू झालेला आणि महाराष्ट्राची खूप वाईट बातमी आहे. त्यामुळं त्यांची जी काही कारकीर्द होती, भले त्यांनी पक्ष सोडला, बऱ्याच गोष्टी केल्या, इकडचं राजकारण केलं, तिकडचं राजकारण, फळाफळचं राजकारण केलं, सगळ्याच गोष्टी केलेल्या आहे. पण राजकारणासाठी त्या गोष्टी सुद्धा कधी कधी महत्वाच्या असतात आणि हे जे काही नुकसान झालं ते कधी न भरून निघणार नुकसान हे महाराष्ट्राच्या राजकारणाला झालेलं आहे. त्यामुळे ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देव, एवढीच इच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.